चांगल्यापासून बांधवांच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय. अनोखा व्हिडिओ रिव्ह्यू पाहण्यात सर्वांची आवडता युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता स्वागत. जो चांगल्यापासून बांधवांचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ घेऊन आला आहे सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला. जो सल्ला आपण सर्वांनी जर मान्य केला तर या उन्हाळ्यात आपला एक सुद्धा पक्षी उष्माघातामुळे या ठिकाणी मरणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये हा सल्ला कोणता? तर आपल्यासारखा सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा एवढाच सल्ला आहे की उन्हाळ्यात आपल्याला कोंबड्यांना व आपल्यापाशी असणाऱ्या पिल्लांना दररोज खाद्यातून अथवा पाण्यातून मीठ हे द्यायचे. जो कुक्कुटपालक बांधव उन्हाळ्यात आपल्या कोंबड्यांना आणि पिल्लांना या ठिकाणी दररोज पाण्याच्या माध्यमातून अथवा खाद्याच्या माध्यमातून मीठ देईल त्याचा असणारा पक्षी हा तंदुरुस्त राहणार. त्याच्यापाशी असणारी कोंबडी आणि पिल्लं हे उष्माघातामुळे अजिबात दगावणार नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुटपालक बांधव सुद्धा विचारायला लागलाय की आपण सर्वांनी उन्हाळ्यामध्ये मिठाचा वापर खरंच दररोज करायला पाहिजे का? मिठाचा वापर जर उन्हाळ्यात दररोज आपण केला तर याचा फायदा आपल्याला कशा पद्धतीनं होऊ शकतो? आणि मिठाचा वापर उन्हाळ्यात पाण्याच्या माध्यमातून आणि खाद्याच्या माध्यमातून कसा करायचा? उन्हाळ्यामध्ये मिठाचा वापर कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी किती प्रमाणात करायचा? आणि जर उन्हाळ्यात आपण दररोज कोंबड्यांना आणि पिल्लांना मीठ दिलं तर याचा फायदा कोंबड्यांना आणि पिल्लांना कसा बरं होऊ शकतो? ही जी प्रश्न येतं ही महत्त्वाची प्रश्न येतं आणि या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिली जाणार आहेत. याच्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की बाबा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत जरूर पहा. जर आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपणास मिळून जातील. त्याच्यामुळं आपल्याला विनंती आहे की व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पहा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा आणि जे कुक्कुटपालक बांधव आहेत त्यांना एकच विनंती की बाबा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत. हा महत्त्वाचा व्हिडिओ असल्यामुळं माझे जे इतर कुक्कुटपालक बांधव त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअरसुद्धा करून घ्या. तर कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांसाठी ही सर्वात महत्त्वाची माहिती आहे. जी माहिती आपल्या सर्वांसाठी सर्वात महत्त्वाचा सल्ला घेऊन आली आहे. ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी जो उन्हाळा सुरू झाला आहे तर या उन्हाळ्यामध्ये आपल्यापाशी ज्या कोंबड्या आणि पिल्ले त्यांना दररोज हे मीठ द्यायलाच पाहिजे. मग कोंबड्यांना आणि पिल्लांना उन्हाळ्यात दररोज मीठ का द्यायला पाहिजे? कोंबड्यांना आणि पिल्लांना दररोज मीठ दिले तर याचा कशा पद्धतीनं फायदा होऊ शकतो? आणि कोंबड्यांना आणि पिल्लांना मीठ आपण किती प्रमाणात दररोज द्यायला पाहिजे हे सगळं आजच्या व्हिडिओ समजावून सांगितलं जाणार आहे. आणि हे सुद्धा सांगितलं जाणार आहे तुम्हाला की जर आपण उन्हाळ्यात कोंबड्यांना दररोज मीठ दिलं तर याच्यामुळे कोणकोणते फायदे होऊ शकतात, याच्यामुळे कोणतं नुकसान होऊ शकते का, सगळं समजावून सांगणार आहे. पण एवढं सांगतो की ज्यांना आपल्या कोंबडीला पिल्लांना वाचवायचे त्यांनी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण एक छोटासा उपाय आहे मित्रांनो मिठाचा. हा जर आपण सर्वांनी योग्य पद्धतीने केला तर तुम्हाला सांगतो तुमची कोंबडी आणि पिल्लं उष्माघातामुळे एक्सपायर होणार नाहीत. तर मित्रांनो आपल्या सर्वांना सांगतो की पहिल्यांदा उष्माघात म्हणजे असते काय? तर लक्षात घ्या मित्रांनो, आता आपल्याला माहिती आहे की आपल्यापाशी असणारी कोंबडीची पिल्लं शीत रक्तपेशी असणारे पक्षी येतं. म्हणजे काय असते मित्रांनो की बाहेरच्या वातावरणामध्ये जर तापमान वाढलं तर कोंबडी आणि पिल्लांच्या शरीरातील तापमान हे वाढत असते आणि बाहेरच्या वातावरणातील तापमान घटले की त्यांच्या शरीरातील तापमान सुद्धा घटते. मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर उन्हाळ्यात काय होते? उन्हाळ्यात बाहेरचं तापमान वाढायला लागते त्यामुळे कोंबडी आणि पिल्लांच्या शरीरातील तापमान हे वाढायला लागते. याच्यामुळे होते काय की कोंबडीच्या व पिल्लाच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण हे कमी होते. पाण्याचं प्रमाण हे अत्यंत कमी झाल्यामुळे क्षार सगळे संपून जातात आणि अशा परिस्थितीमध्ये कोंबडीला उष्माघात होतो आणि यामुळं कोंबडीला हृदयविकाराचा तीव्र धक्का बसतो आणि आपली कोंबडी ही एक्सपायर होऊन जाते. पण जर आपल्याला आपल्या कोंबडीला व पिल्लांना या ठिकाणी उष्माघातापासून वाचवायचं असेल, हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यापासून वाचवायचं असेल तर आपल्याला एकच काम करावं लागणार आहे
हे आपल्या कोंबडीच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण हे टिकवून ठेवावं लागेल. परंतु कोंबडीच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवायचं म्हटलं की त्याच्यामध्ये क्षार आवश्यक आहे. तर जर आपण आपल्या कोंबडीला मीठ दिलं तर कोंबडीच्या शरीरातील जे पाणी झपाट्यानं कमी होत आहे ते कमी होणार नाही. आणि कोंबडीच्या शरीरातील पाणी जर झपाट्याने कमी झालं नाही तर तुम्हाला सांगतो कोंबडीला उष्माघात हा होणार नाही आणि कोंबडी हृदयविकाराच्या धक्क्याने एक्सपायरसुद्धा होणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये हा प्रश्न उद्भवतो की कोंबडीला व पिल्लांना आम्हाला उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी जे आहे ते मीठ द्यायचं पण कशा पद्धतीत द्यायचं? तर आपण मीठ जे आहे ते कोंबड्यांना व पिल्लांना खाद्यातून नाही तर पाण्याच्या माध्यमातून देऊ शकतो. आता जर खाद्याच्या माध्यमातून द्यायचं म्हटलं तर काही नाही, तुम्ही काय करू शकता, जे तुम्ही कोरडं खाद्य तयार केले तर त्याच्यामध्ये काय करायचं, 1 लिटर पाणी घ्यायचं, 5 ml त्याच्यामध्ये मीठ मिसळायचं, दोन्हीला एकत्र करायचं आणि काय करायचं मित्रांनो, त्या खाद्यावरती स्प्रे करायचं, ज्यामुळं ते त्या ठिकाणी त्याच्यावरती मिठाचं प्रमाण येऊन जाईल. आणि जर पाण्याच्या माध्यमातून द्यायचं तर 1 लिटरला 2 ते 3 ग्रॅम टाका किंवा अधिकतम 5 ग्रॅम टाका. बस या पद्धतीने जर आपण केलं तर काय होतं की कोंबडीच्या शरीरामध्ये मिठाचा जेव्हा प्रवेश होतो तेव्हा झपाट्यानं कमी होत जाणारं पाण्याचं प्रमाण आपण रोखू शकतो. आणि झपाट्यानं कमी होत जाणारं पाण्याचं प्रमाण रोखलं तर तुम्हाला सांगतो कोंबडी 100% या उन्हाळ्यात जगणार, वाचणार, टिकणार. कारण मला सांगा, उन्हाळ्यात असे तर काही दुसरे रोग येत नाहीत. फक्त एकच गोष्ट की तंदुरुस्त दिसणारी कोंबडी अचानक झटका येऊन एक्सपायर होते. मग याचं कारण काय तर मित्रांनो, या ठिकाणी पाण्याची कमतरता आणि क्षाराचं कमी होत जाणारं प्रमाण. याच्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा की जास्तीत जास्त प्रमाणात कोंबडीच्या शरीरात पाणी राहावं आणि क्षार राहायला हवेत. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी जे आहे तर मिठाचा वापर करायचा आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल की मिठाचा वापर उन्हाळ्यात कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी करणं का गरजेचं आहे. तर आपण सर्वांनी उन्हाळ्यात कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी या पद्धतीने मिठाचा वापर केला तर तुम्हाला गॅरंटीने सांगतो की तुमची एकही कोंबडी व पिल्लू दगावणार नाही. म्हणून आपल्या कळकळीची विनंती की जर आपल्याला कोंबडी या ठिकाणी जगवायची असेल, वाचवायची असेल, टिकवायची असेल तर उन्हाळ्यात फक्त थोडंफार मीठ पाण्याच्या माध्यमातून अथवा खाद्याच्या माध्यमातून तुम्ही द्या, ज्यामुळे ताण येणार नाही. आणि मी काय म्हणतो, एक दिवस आड करून आठवड्याला एकदा असं न करता दररोज द्या, ज्यामुळे तुम्हाला खूप खूप फायदा होईल. जर या पद्धतीने देणं शक्य नसेल तर तुम्ही टरबूज घेऊन या. टरबूजाला साफ करा, साफ केल्यानंतर कट करा, कट केल्यानंतर त्या ठिकाणी आतल्या साईडने मीठ लावा. या पद्धतीने सुद्धा तुम्ही कोंबड्यांना या ठिकाणी खाद्य म्हणून मीठ हे खाद्याच्या माध्यमातून देऊ शकता. तर तुम्ही कशा पद्धतीने द्यायचा हा मुद्दा हा वेगवेगळा असू शकतो. प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते, पण भावना एक पाहिजे की आपल्याला उन्हाळ्यात कोंबड्यांना आणि पिल्लांना मीठ हे 100% द्यायचं आहे. आता ही माहिती तुम्हाला या ठिकाणी कशी वाटली हे तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. पण एवढं या ठिकाणी सांगतो की आतापर्यंत मिठाचा वापर केला नसेल तर 100% मिठाचा वापर हा इथून पुढे सुरू करा. आता माझे बरेचसे कुक्कुटपालक बांधव की जे म्हणतात की सर, आम्हाला तुमचं मार्गदर्शन हे नेहमी मिळत नाही, ते आम्हाला पाहिजे, आम्हाला तुमच्यासोबत संपर्क साधायचा आहे, बोलायचं आहे. तर असे जे माझे कुक्कुटपालक बांधव आहेत त्यांचं हे टेन्शन दूर करण्यासाठी मी ऑनलाईन ट्रेनिंग घेऊन आलो आहे. जी ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता आयोजित केली जाते. ही ऑनलाईन ट्रेनिंग लाईव्ह असते, ज्याच्यामध्ये पहिले लेक्चर, पुन्हा वेदर बुलेटिन की पुढच्या आठवड्यात वातावरण कसं राहणार, याचा कोंबडीवरती पिल्लावरती कसा परिणाम होणार आणि त्यापासून त्यांचा बचाव करण्यासाठी कोणत्या औषधोपचारांचा वापर हा करायला हवा. त्याचबरोबर आठवड्याभरात जी काही प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरंसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिली जातात. प्रश्न उत्तराच्या सेगमेंटमध्ये ही सर्व प्रश्न लाईव्ह असतात व त्याची उत्तरंसुद्धा लाईव्ह दिली जातात. आता जर अशा पद्धतीनं बघितलं तर हे सगळं तुमचं समाधान होते. पण जर इतर दिवशी अडचण आली तर त्याचं सोल्युशन कसं करायचं, तर तुम्हाला सांगतो तुमच्या इतर दिवशी येणाऱ्या अडचणींचं तात्काळ सोल्युशन करण्यासाठी तुम्ही दुपारी 3 ते संध्याकाळी 8च्या दरम्यान लखन सरांना संपर्क साधू शकतात. जर लखन सरांना आपण संपर्क साधला तर या सर्व प्रश्नांची तुम्हाला उत्तरं मिळून जातात. आता जर तुम्ही आमच्या ट्रेनिंगमध्ये जॉईन झाले तर तुम्हाला सांगतो याच्यामुळे काय होतं की तुमचा जो कोंबड्यांवरचा, पिल्लांवरचा खाद्य खर्च आहे तो 80% कमी होतो. जी कोंबडी आणि पिल्ले आहेत यांच्यावरती रोगराई जास्त काही येत नाही, आली तर जास्त काळ टिकत नाही. कारण रोगराई येण्या अगोदर लसीकरण कोणतं कसं करायचं आणि आल्यानंतर कोणता उपाय करायचा रोगावरती ह्याची माहिती दिली जाते, त्यामुळे मृत्यूदर पण कमी होऊन जातो.
त्याचबरोबर ज्यांना ज्यांना शेड उभारायचं आहे त्यांना कमीत कमी भांडवल, कमीत कमी जागेत शेड कसा उभारायचा याबद्दल माहिती दिली जाते. त्याच्यामुळे आपली पैशाची म्हणा, मेहनतीची म्हणा, वेळेची म्हणा, जागेची म्हणा ही बचत होऊन जाते. आणि सरतेशेवटी आपल्यापाशी तयार होणारी कोंबडी, कोंबडा, अंडे, पिल्ले यांची विक्री कधी, कुठे, कशी करायची याबद्दलही सखोल मार्गदर्शन आपणास केलं जातंय. याच्यामुळं उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे सहकार्य आपणास मिळते त्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग होतो या ठिकाणी अशा पद्धतीनं मोकळा. अशा परिस्थितीत ज्यांना ज्यांना ऑनलाईन ट्रेनिंगला जॉईन व्हायचं त्यांना काही जास्त करायची गरज नाही. तुम्ही काय करा, या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये सामील होण्यासाठी लखन सरांना कॉल करा. तुम्ही कॉल केला की लखन सर फोन उचलतील, पण त्यांचा नंबर लिहून घ्या. नंबर आहे 84 21 82 62 62. तर हा जो क्रमांक आहे याच्यावरती कॉल करा. कॉल केल्यानंतर लखन सरांना म्हणा फोन उचलल्यावर किंवा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर काय म्हणतील तुम्हास की बाबा आपल्याला जर ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं असेल तर एक काम करा, जो व्हॉट्सअपचा नंबर आहे 84 21 82 62 62 याच्यावरती आपलं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. जर आपण एवढी माहिती पाठवली की मग लखन सर काय करतील, आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर जो 82 65 088 460 म्हणजे 8265088460 हा पाठवतील. बस याच्या मग 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. तर एवढं आपण केलं तर अवघ्या 500 रुपयाच्या शुल्कावरती आपलं रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि याच्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल परिपूर्ण. मग ज्यांना ज्यांना ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश करून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा त्यांनी तात्काळ संपर्क साधावा लखन सरांशी, ज्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. आणि आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे आणि हा जो ग्रुप आहे तो प्रत्येक जिल्ह्याचा आहे. जर आपल्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर आपण मोफत होऊ शकतं. आणि याच्यासाठी काय करायचं तुम्हाला, तीच प्रोसेस आहे. व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62वर आपलं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की उन्हाळ्यात कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी मिठाचा वापर किती व कशा पद्धतीने करायचा, त्यामुळे कोणकोणते फायदे होऊ शकतात. जरी काही प्रश्न उपस्थित झाले असतील तर बिनधास्त तुम्ही या ठिकाणी कमेंट सेक्शनच्या माध्यमातून विचारा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत राहील. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कुक्कुटपालक बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथे सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त.